हिंगोली जिल्ह्यासंदर्भातली उमेदवारी या संदर्भात अजूनही हेमंत पाटील जे आहेत त्यांना ही उमेदवारी जरी घोषित झालेली असली तरी अजूनही या संदर्भात अनिश्चितता आहे आणि त्यामुळे आज हेमंत पाटील यांचे जे समर्थक आहेत ते मोठ्या संख्येने वर्षा बंगल्यावर दाखल झाले। त्या ठिकाणी काही वेळ ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं आणि हेमंत पाटील यांच्या विनंतीनंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता शांत झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झालेली आहे आणि हे तिकीट जे आहे ते हक्काचं आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत नांदेडचे, काय सांगाल? खरं तर तुम्ही काही क्षणासाठी आंदोलन केलं, त्या ठिकाणी घोषणाबाजी झाली आणि काय नेमकी मागणी असणार आहे? आता तुम्हाला हेमंत पाटील यांनी स्वतः येऊन शांत केलेलं आहे, मात्र पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका इतकीच आहे, हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट डिक्लेअर केलं, त्यांची उमेदवारी कायम राहिली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती केलेली आहे। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, परंतु आमचं म्हणणं असं आहे की ते क्लिअर कट त्यांनी आज आम्हाला असं सांगावं की त्यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, तुम्ही इथून जावं, अशी विनंती आम्ही आता मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। आमची इच्छा आहे की त्यांना आज त्यांनी डिक्लेअर करावं। पण मग तुम्ही आता पुढची भूमिका काय करणार? आता तर उद्याची वेळ देण्यात आली नाही, साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय, आम्ही वाट बघू, त्याच्यानंतरचा मग आम्ही निर्णय ठरवू। काय सांगाल? हेमंत पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात अजूनही अनिश्चितता आहे, तुम्ही ठिय्या आंदोलन केले। या ठिकाणी नांदेड हिंगोली मतदारसंघाचे पूर्ण शिवसैनिक पूर्ण हेमंत भाऊच्या समर्थनात आलेले आहेत आणि या ठिकाणी आमच्या शिवसैनिकाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला हेमंत भाऊचं बिफाम घेऊन जायचं आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी बोललेले आहेत की ते नक्की हेमंत भाऊला बिफाम हे देतील आणि आम्ही या ठिकाणी बिफाम घेतल्याशिवाय आम्ही या वर्षा बंगला सोडणार नाही। बरोबर। तर आता जर समजा उद्या देखील हेमंत पाटील यांना जर उमेदवारी घोषित नाही झाली तर पुढे तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची काय भूमिका असणार आहे? आमचं म्हणणं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की बाबा चांगले आहेत हेमंत भाऊ पाटील यांनी सर्वांसाठी काम केलेले आहेत, सर्व विकास काम केलेले आहेत, त्यांना जाणून बुजून काय भाजपचे कार्यकर्ते विरोध करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही मी नांदेडचा जिल्हा संघटक आहे आणि नांदेडचा उमेदवार जेव्हा भाजपनं दिला आम्ही एक निष्ठेने त्यांचं काम करत आहोत आणि हिंगोलीमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते आमच्या उमेदवाराला विरोध करत आहेत, हे चुकीचं आहे। त्यांच्या वरिष्ठांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना समजून सांगावे आणि त्यांना सांगावे की बाबा युती धर्माचं पालन करावे आणि त्यांच्या काही विरोधकामुळे हेमंत भाऊचा तिकिटाला विरोध होत आहे, हे फार चुकीचं आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, चांगल्या कार्यकर्त्याला त्यांच्यामुळे डावलू नये। आम्ही एकच युतीमध्ये जेव्हा उमेदवारी घोषित झाली तर नांदेडच्या उमेदवाराला आम्ही पूर्ण मनातनानं पाठिंबा देत आहोत, तरी हिंगोलीच्या आमच्या उमेदवाराला सर्वांनी मिळून मनानं पाठिंबा द्यावा हीच विनंती करतो आणि आम्हाला हेमंत भाऊचं बी फॉर्म पाहिजे, आम्ही ए बी फॉर्म घेऊनच जाणार। आपण पाहिलं तर या कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना आहेत, जोपर्यंत आपल्याला ही उमेदवारी मिळणार नाही, हेमंत पाटील यांना ही उमेदवारी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वर्षा बंगला सोडणार नाही, अशा प्रकारची भावना ज्या आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।